जय जय रघुवीर समर्थ. दशक सातवे, समास आठवा. श्रवण निरूपण नाम. श्रीराम. ऐका परमार्थाचे साधन, जेणे होय समाधान. ते तू जाणगा श्रवण, निश्चयेसी श्रीराम. श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती. श्रवणे तुटे आसक्ती, विषयांची श्रीराम. श्रवणे घडे चित्तशुद्धी, श्रवणे होय दृढबुद्धी. श्रवणे तुटे उपाधी, अभिमानाची श्रीराम. श्रवणे निश्चयो घडे, श्रवणे ममता मोडे. श्रवणे अंतरी जडे, समाधान श्रीराम. श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे. श्रवण होता पालटे, पूर्वगुण आपुला श्रीराम. श्रवणे आवरे मन, श्रवणे घडे समाधान. श्रवणे तुटे बंधन, देहबुद्धीचे श्रीराम. समर्थाने श्रोत्यांना श्रवणाचे महत्त्व सांगायला सुरुवात केली. समर्थ म्हणाले की, श्रोते हो, जे आता मी तुम्हाला सांगतो आहे ते एकचित्त हो नाही का? प्रत्येकालाच आयुष्यभर पुरेल असे समाधान हवे असते. हे समाधान फक्त परमार्थ साधनेतूनच मिळते. ती परमार्थ साधना कुठली तर केवळ भगवंतासंबंधीचे अप्रतिम श्रवण हे निश्चित. ह्या श्रवणामुळे काय होते तर भक्ती आपल्या स्वाधीन होते. श्रवणाने हृदयात विरक्ती दाटून येते. विषयवासनेची तीव्र आसक्ती ह्या श्रवणामुळे तुटते. श्रवणामुळे चित्त शुद्ध होते. आपल्या प्रज्ञेला स्थिरता प्राप्त होते. संसारामध्ये आपला जो जीव जखडला जातो, म्हणजेच अहंकाराची उपाधी जी आपल्या सर्वांगाला चिकटते, ती नष्ट होते. श्रवणाने मन दृढनिश्चयी होते. ममता मोडते, म्हणजे आपल्या संसारावर आपली जी माया जडलेली असते ती मीपणाची अहंकारी प्रीती सहज गळून पडते. त्यामुळे अंतःकरणात दैवी समाधान दाटून येते. श्रवणाने सर्व प्रकारच्या शंका कुशंका फिटतात. संशय उन्मळून पडतात. आपल्यात जे दोष असतात ते संपुष्टात येतात. वृत्ती पालटते. मनाला आवर बसतो. समाधान प्राप्त होते. मुख्य म्हणजे देहबुद्धीचे जगणे संपते आणि आत्म्याच्या साक्षीने जगण्याचा प्रवास सुरू होतो. श्रवणे मी पण जाये, श्रवणे धोका नये. श्रवणे नाना अपाये, भस्म होती श्रीराम. श्रवणे होये कार्यसिद्धी, श्रवणे लागे समाधी. श्रवणे घडे सर्वसिद्धी, साधनांची श्रीराम. सत्संगावरी श्रवण, तेणे कळे निरूपण. श्रवणे होई जे आपण, तदाकार श्रीराम. श्रवणे प्रबोध वाढे, श्रवणे प्रज्ञा चढे. श्रवणे विषयांचे ओढे, तुटोन जाती श्रीराम. श्रवणे विचार कळे, श्रवणे ज्ञान हे प्रबळे. श्रवणे वस्तू निवळे, साधकासी श्रीराम. माणसातले मीपणाने जगणे केवळ श्रवणाने संपते. सर्व प्रकारचे मनातले भय संपते. अनेक प्रकारची विघ्ने भस्म होऊन जातात. हाती घेतलेले भगवत कार्य सिद्धीला जाते. श्रवणाने समाधी अवस्था आपण प्रत्यक्ष भोगू शकतो. समाधान सिद्ध होते. संत संगतीत उत्तम श्रवण केले तर वक्त्याचे रसाळ निरूपण आपल्याला नीटपणे उमजून येते. निरूपणाद्वारे आपण भगवंताशी तादात्म्य पावतो. ज्ञान वाढते. प्रज्ञेला पालवी फुटते. इंद्रिय सुखाची गोडी संपुष्टात येते. श्रवणाने ब्रह्मविचार कळतो. आपले ज्ञान वाढू लागते. ब्रह्मवस्तू साधकाला सहजपणे प्राप्त होते. आत्मदर्शन घडते. श्रवणे सद्बुद्धी लागे, श्रवणे विवेक जागे. श्रवणे मन हे मागे, भगवंतासी श्रीराम. श्रवणे कुसंग तुटे, श्रवणे काम वोहटे. श्रवणे क्रोध आटे, एकसरा श्रीराम. श्रवणे मोह नासे, श्रवणे स्फूर्ती प्रकाशे. श्रवणे सद्वस्तू भासे, निश्चयात्मक श्रीराम. श्रवणे होय उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती. श्रवणे पाविजे निवृत्ती, अचळ पद श्रीराम. श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणे घडे सर्व काही. भवनदीचा प्रवाही,
तरुणो पावश्रवणे श्रीराम. श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण सर्वी सर्वारंभ. श्रवणे होय स्वयंभ, सर्व काही श्रीराम. उत्तम श्रवणामुळे भगवंत अस्तित्व संबंधी निश्चित खात्री पडते. तशी आपली बुद्धी वाढते. मनातला आत्मानात्म विवेक जागा होतो. भगवंताची प्रत्यक्ष सोबत हवी असे मनाला वाटू लागते. ह्या श्रवणामुळे वाईट संगत आपोआप सुटते. मनातली कामवासना संपून जाते. क्रोध संपुष्टात येतो. मोहाचा पूर्ण नाश होतो. प्रज्ञा जागी होते. भगवंताचा निश्चितपणे अनुभव येतो. श्रवणाने आयुष्याला उत्तम गती प्राप्त होते. मन शांत होते. अचल अशी निवृत्ती लागते. म्हणजे मनातल्या सर्व वृत्ती संपून मन निश्चयात्मक निर्विचाराच्या पातळीवर स्थिर होते. थोडक्यात काय तर श्रवणासारखे या विश्वात दुसरे उत्तम काहीही नाही. श्रवणाने सर्व काही प्राप्त होते. भवनदीच्या प्रवाही आपण बुडत नाही तर ही भवनदी पार करून जातो. श्रवणाने भगवंताची अपूर्व भक्ती सहजपणे प्राप्त होते. श्रवण हा तिचा प्रारंभ आहे. सर्व चांगल्या गोष्टींचा आरंभ श्रवणाने होतो. आपल्या आयुष्याला सुंदर आकार श्रवणाने येतो. प्रवृत्ती अथवा निवृत्ती श्रवणे विण न घडे प्राप्ती. हे तो सकळास प्रचिती प्रत्यक्ष आहे श्रीराम. ऐकिल्या विण कळेना हे ठाऊके आहे जना. या कारणे मूळ प्रयत्ना श्रवण आधी श्रीराम. जे जन्मी ऐकिलेची नाही तेथे पडिजे संदेही. म्हणून या दुजे काही साम्यता न घडे श्रीराम. बहुत साधने पाहाता श्रवणास न घडे साम्यता. श्रवणे वीण तत्वता कार्य न चले श्रीराम. न देखता दिनकर पडे अवघा अंधकार. श्रवणे वीण प्रकार तैसा होय श्रीराम. प्रवृत्ती म्हणजे प्रपंच आणि निवृत्ती म्हणजे परमार्थ. ह्याचाच अर्थ प्रपंच काय किंवा परमार्थ काय, श्रवणाशिवाय कसलीही प्राप्ती नाही हा तर सर्वांचाच अनुभव आहे. ऐकल्याशिवाय कळत नाही हे सर्वच लोकांना ठाऊक आहे. त्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा उत्तम श्रवण करायला लागते. जे आपण जन्मात कधी ऐकलेलेच नाही त्यासंबंधी मनात नेहमी संशय बळावतो. हा संशय नष्ट होण्यासाठी, निश्चयात्मक ज्ञानप्राप्ती होण्यासाठी श्रवण आवश्यक आहे. खूप साधने पाहिली परंतु श्रवणासारखे जे अप्रतिम साधन आहे त्याला पर्याय नाही. श्रवणावाचून कुठलेच कार्य सिद्धीला जात नाही. कसे तर सूर्य अस्ताला गेला की सर्वत्र केवळ अंधारच अंधार पसरतो, तसे श्रवण अस्ताला गेले म्हणजे श्रवण केले नाही तर अज्ञानाचा अंधार सर्वत्र दाटून येतो. म्हणून श्रवण आवश्यक आहे. कैसी नवविधा भक्ती, कैसी चतुर्विधा मुक्ती. कैसी आहे सहज स्थिती, हे श्रवणे विण न कळे श्रीराम. न कळे षटकर्माचरण, न कळे कैसे पुरश्चरण. न कळे कैसे उपासन, विधियुक्त श्रीराम. नाना व्रते नाना दाने, नाना तपे नाना साधने. नाना योग तीर्थाटणे, श्रवणे विण न कळती श्रीराम. नाना विद्यापिंड ज्ञान, नाना तत्वांचे शोधन. नाना कळा ब्रह्मज्ञान, श्रवणे विण न कळे श्रीराम. 18 भार वनस्पती, एका जळे प्रबळती. एका रसे उत्पत्ती, सकळ जीवांची श्रीराम. सकळ जीवा एक पृथ्वी, सकळ जीवा एक रवी. सकळ जीवा वर्तवी, एक वायो श्रीराम. नवविधा भक्ती, चतुर्विधा मुक्ती, सहज स्थिती म्हणजे काय आणि ती कशी समजून घ्यायची हे केवळ श्रवणानेच कळेल. म्हणजे काय तर हे श्रवण केले नाही तर नवविधा भक्ती म्हणजे काय किंवा 4 मुक्ती म्हणजे काय, अध्यात्मातली सहज स्थिती कशी असते हे कधीच कळणार नाही. श्रवण केले नाही तर अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान आणि प्रतिग्रह या 6 कर्मांचे आचरण कसे करायचे हे कधीच कळणार नाही. ही षटकर्मे काय किंवा पुरश्चरण आणि विधियुक्त उपासना कशी करायची हे कळणार नाही. नाना प्रकारची व्रते, नाना प्रकारच्या विद्या,
मानवी शरीराचे ज्ञान, अनेक तत्वे, नाना कला, ब्रह्मज्ञान श्रवणा वाचून कळणार नाही. सर्व प्रकारच्या वनस्पती केवळ पाण्यामुळे वाढतात. एका रसाने सर्व जीवांची उत्पत्ती होते. सर्व जीवांना एकाच पृथ्वीवर आयुष्य काढायचे असते. सर्वांना प्रकाश देणारा सूर्य एकच तळपतो आहे. सर्वांना जगवणारा प्राणवायूसुद्धा एकच आहे. श्रीराम. सकळ जीवा एक पैस, जयास बोलिजे आकाश. सकळ जीवांचा वास, एका परब्रह्मी श्रीराम. तैसे सकळ जीवांस मिळून, सार एकची साधन. ते हे जाणावे श्रवण, प्राणीमात्रांसी श्रीराम. नाना देश भाषा मते, भूमंडळी असंख्याते. सर्वांस श्रवणा परते, साधनची नाही श्रीराम. श्रवणे घडे उपरती, बद्धाचे मुमुक्षु होती. मुमुक्षाचे साधक अति, नेमेसी चालती श्रीराम. सर्व जीवसृष्टीला व्यापून असणारे पैस म्हणजे वरले निळेभोर आकाश एकच आहे. सर्व जीवांचे अंतिम विश्रांतीचे स्थान परब्रह्मच आहे. सर्व जीवांना सारभूत साधन म्हणजे श्रवण ते एकच आहे. या विश्वामध्ये अनेक देश आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक प्रकारचे लोक आहेत, तेवढी मते आहेत. सर्वांना श्रवणासारखे दुसरे साधन नाही. एक लक्षात घ्या की आपली प्रगती साधण्यासाठी शेवटी उत्तम श्रवणच करावे लागते. श्रवणाने वैराग्य प्राप्त होते. जे बद्ध आहेत ते मुमुक्षु होतात. जे मुमुक्षु आहेत ते साधक होतात. अतिशय नेमाने ते साधना करतात. हे सारे केवळ श्रवणानेच घडते. साधकाचे होती सिद्ध, अंगी बाणता प्रबोध. हे तो आहे प्रसिद्ध, सकळांस ठाऊके श्रीराम. ठाईंचे खळ चांडाळ, तेची होती पुण्यसीळ. ऐसा गुण तात्काळ, श्रवणाचा श्रीराम. जो दुर्बुद्धी दुरात्मा, तोची होय पुण्यात्मा. अगाध श्रवणाचा महिमा, बोलिला न वचे श्रीराम. तीर्थाव्रतांची फळश्रुती, पुढे होणार सांगती. तैसे नव्हे हातीचा हाती, सप्रचित श्रवण श्रीराम. नाना राग नाना व्याधी, तत्काळ तोडीजे औषधी. तैसी आहे श्रवणसिद्धी, अनुभवी जाणती श्रीराम. श्रवणाचा विचार कळे, तरीच भाग्यश्री प्रगटे बळे. मुख्य परमात्माचा आकळे, स्वानुभवासी श्रीराम. श्रोते हो, तुम्हा सर्वांना ठाऊक आहे की श्रवणाने साधक सिद्ध होतात. ही गोष्ट सर्वश्रुत आहे की त्यांच्या नसानसात तत्त्वज्ञान मुरलेले असते. जे जन्मचांडाळ वृत्तीचे आहेत ते श्रवणाने पुण्यशील होतात. हा तर दृष्टीला पडणारा गुण आपण सर्वांनी अनुभवलेला आहे. जो दुष्टबुद्धीचा दुरात्मा आहे तो श्रवणाने केवळ पुण्यात्मा होतो. असा हा श्रवणाचा महिमा अगाध आहे. तो बोलून दाखवणे कठीण आहे. तीर्थांवर गेले, व्रते आचरली तर त्याची फळे नंतर मिळतात. परंतु उत्तम श्रवणाचे तसे नाही. त्याची फळे तात्काळ मिळतात. नाना प्रकारचे रोग व्याधी ही औषधांनी तात्काळ बरी होतात. तोच अनुभव ह्या श्रवणसिद्धीने प्राप्त होतो. अनुभवी लोक हे जाणून आहेत. ज्याला श्रवण महात्म्य कळले त्याच्याच आयुष्यात भाग्यश्री प्रगट होते. मुख्य म्हणजे या श्रवणाने परमात्म्याची अनुभूती निश्चित मिळते. या नाव जाणावे मनन, अर्था लागी सावधान. निजध्यासे समाधान, होते असे श्रीराम. बोलिल्याचा अर्थ कळे, तरीच समाधान निवळे. अकस्मात अंतरी वोळे, निसंदेहता श्रीराम. संदेह जन्माचे मूळ, ते श्रवणे होये निर्मळ. पुढे सहजचे प्रांजळ, समाधान श्रीराम. जेथे नाही श्रवण मनन, तेथे कैसे समाधान. मुक्तपणाचे बंधन, जडले पायी श्रीराम. मुमुक्षु साधक अथवा सिद्ध, श्रवणे विणतो अबद्ध. श्रवण मनने शुद्ध, चित्तवृत्ती होय श्रीराम. श्रोते हो,
एक महत्त्वाची गोष्ट काय तर आपण अध्यात्मश्रवण करताना त्यातल्या गूढार्थाकडे काळजीपूर्वक लक्ष देणे ह्याला मनन म्हणतात. त्या निरूपणातल्या अर्थाकडे लक्ष केंद्रित झाले की निदिध्यासाने समाधान होते. जो वक्ता बोलतो त्याच्या बोलण्यातला अर्थ कळला की समाधान प्राप्त होते आणि अचानकपणे काय घडते की आपले जे ब्रह्मस्वरूप आहे त्याची तीव्र जाणीव होते. स्वरूपाविषयी मनात शंका निर्माण होते. हे दुःख जन्माचे मूळ आहे. श्रवणाने ते वितळून जाते. मन मग निसंदेह होते आणि अंतरी समाधान प्राप्त होते. परंतु जिथे श्रवण मनन नाही तिथे समाधान कसे काय मिळणार? आपल्याला श्रवण मननाची गरज नाही असे वाटणे ही मुक्तपणाची बेडी मात्र पडते. मुमुक्षू साधक किंवा सिद्ध कोणीही असो, त्याच्यापाशी श्रवणभक्ती नसेल तर तो मूढ समजावा. श्रवणाने चित्त शुद्ध होते. जेथे नाही नित्यश्रवण ते जाणावे विलक्षण. तेथे साधके एकक्षण क्रमू नये सर्वथा श्रीराम. जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैंचा हो परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे वीण होय श्रीराम. तस्मात श्रवण करावे साधन मनी धरावे. नित्य नेमे तरावे संसार सागरी श्रीराम. सेविलेची सेवावे अन्न घेतलेची घ्यावे जीवन. तैसे श्रवण मनन केलेची करावे श्रीराम. श्रवणाचा अनादर आळसे करीजो नर. त्याचा होईल अपहार स्वहिताविषयी श्रीराम. आळसाचे संरक्षण परमार्थाची बुडवण. या कारणे नित्यश्रवण केलेची पाहिजे श्रीराम. आता श्रवण कैसे करावे कोण्या ग्रंथासी पाहावे. पुढिले समासी आघवे सांगिजेल श्रीराम. समर्थ श्रोत्यांना एक महत्त्वाची गोष्ट आवर्जून सांगतात की जे ठिकाण पारमार्थिक वास्तू म्हणून ओळखले जाते त्या ठिकाणी जर भगवंतासंबंधी निरूपण आणि कीर्तन होत नसेल, जिथे श्रवणभक्ती नांदत नसेल, ते ठिकाण विलक्षण आहे म्हणजे आश्चर्यच वाटावे असे आहे असे खुशाल समजावे. आणि त्या ठिकाणी साधकाने क्षणभर सुद्धा रेंगाळू नये. त्या वास्तूमध्ये डोकावूसुद्धा नये. जिथे श्रवणाविषयक प्रेम नाही, वास्तविक श्रवणभक्ती हा आयुष्याचा स्वार्थ ठरावा असा श्रवणाचा स्वार्थ नाही, तिथे परमार्थ साधना कशी काय रुजणार? तेथे परमार्थ कधी फुलणारच नाही. एक लक्षात घ्या की श्रवण नाही म्हणजे पूर्वी केलेली सर्व साधना वाया गेली म्हणून समजा. म्हणून श्रोते हो, एक गोष्ट मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की वारंवार भगवत भक्तीचे श्रवण करावे. अंतःकरणापासून साधना करावी. त्या श्रवण मार्गाने हा संसार सागर पार करावा. आपण भरपूर जेवतो म्हणून आपण नंतर कधी जेवण थांबवतो काय? पुन्हा थोड्या वेळाने जेवावे हे लागतेच ना. पाणी एकदाच पिऊन भागत नाही, ते वारंवार प्यावेच लागते ना. त्याप्रमाणे भगवंताचे स्मरण, चिंतन आणि श्रवण नित्यनेमाने करावे, पुन्हा पुन्हा करावे. अन्नाने आणि पाण्याने शरीराचे पोषण होते, तर भगवंताच्या श्रवणाने आत्मनिश्चय वाढीस लागतो. एक लक्षात ठेवा की जो माणूस श्रवणाचा अनादर करतो, केवळ आत्यंतिक आळसाने श्रवणाची हेळसांड करतो, तो स्वहिताला निश्चितपणे मुकतो. आपल्या कल्याणाचा भगवंत मार्ग पुसून टाकतो. आत्मज्ञानापासून वंचित होतो. आळशीपणाने जगणे म्हणजे परमार्थ बुडवणे. म्हणून प्रत्येकाने श्रवणभक्ती केली पाहिजे, तिला पर्याय नाही. श्रोते हो, आता श्रवण कसे करावे, कोणते ग्रंथ वाचावेत, त्याचा अभ्यास कसा करावा हे पुढल्या समासात सविस्तर सांगतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 8वा. श्री सीताकांत स्मरण. जय जय राम. श्रीराम.